एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। मी रेवती चौधरी। आज मी तुम्हाला जे बिग बॉसचे प्रोमो रिलीज झाले आहेत त्या प्रोमोचा रिव्ह्यू देणार आहे, तसंच आपण एपिसोडचेही रिव्ह्यू करणार आहोत। सगळ्यात पहिले तर बिग बॉसच्या मेकर्सने आणि आता फायनली सगळे प्रोमो रिलीज करण्यासाठी ऑफिशियली सुरू केले। ऑफिशियली कोणते कोणते कंटेस्टंट आहेत, कोणते कोणते स्पर्धक आहेत ते आपल्याला कळतंय आणि ते त्यांनी टाकायला सुरुवात केली आहे। काल देखील 4 कंटेस्टंटचे प्रोमो आपल्या समोर आले आणि ऑनलाईन म्हणजे ऑन दी स्पॉट आपण त्याच्यावर व्हिडिओही बनवलाय, तो तुम्ही जाऊन मागे माझ्या चॅनेलवर चेक करू शकता। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे जे 12 कंटेस्टंट आहे, जे 12 स्पर्धक आहे त्यांची लिस्ट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सगळ्यात प्रोमो जो पहिला आउट झाला होता, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं त्यांनी की ऐन थंडीमध्ये वाढणार महाराष्ट्राचं तापमान, म्हणजे कोणीतरी जी मुलगी आहे तिच्या हॉटनेसनी सगळं महाराष्ट्राचं तापमान वाढणार आहे, हा प्रोमो त्यांनी रिलीज केला होता। लाल साडीमध्ये ती व्यक्ती आपल्याला दिसून येते, ती आहे चिन्मयी साळवी। दुसरं तिसरं कुणी नसून तुम्ही बरोबर ऐकताय, ती आहे चिन्मयी साळवी। चिन्मयी साळवी हिचा सब टीव्हीवरती नुकताच एक सिरियल चालली होती, तिची फॅन्स फॉलोईंग खूप आहे, तिची इंस्टाग्रामवर खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे। आता पुढचं नाव आहे अनुश्री माने। अनुश्री माने सोबत आपल्याला दिसणार आहेत जो प्रोमो आउट झालाय त्याच्यामध्ये आयुष संजू साळुंके ही आहेत। प्रेमाचा नादखुळा या सिरियल मधून ते घराघरात पोहोचले होते। त्याच्यानंतर अजून एक खतरनाक भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिचं फुलदेवी या नावाने प्रोमो आउट झाला आहे। ही आहे दीपाली भोसले सय्यद, म्हणजे दीपाली सय्यद म्हणून तिला ओळखलं जातं। तिचीही फॅन फॉलोईंग खूप आहे, राजकारणामध्ये ती सक्रिय आहे, एकदम खतरनाक। ती बिग बॉसमध्ये आल्यानंतर ते एकदम खतरनाकच काम करणार आहे। आता पुढचे जे बाकीचे कंटेस्टंट आहे त्यांची मी नावं सांगते। गौतमी पाटीलचंही नाव घेतलं जातंय, गौतमी पाटीलची वाईल्ड कार्ड एंट्री होण्याचे चान्सेस आहेत। नंतर हॉटेल जलपरी म्हणून आपण जिला समजतो ती सुद्धा येणार आहे। नंतर रसिका सुनील आहे, गिरिजा ओकचं नाव तर खूपच चर्चेत आहे आणि चर्चेत म्हणण्यापेक्षा ती कन्फर्मच आहे। हॉटेल भाग्यश्रीचे मालक जे समजतो आपण ते सुद्धा येणार आहेत। येस, हॉटेल भाग्यश्रीचे मालक सुद्धा येणार आहेत। ते आल्यानंतर मग म्हणजे खतरनाकच बिग बॉस यावेळेस सुपरहिटच ठरणार आहे। त्यानंतर अनुश्री माने आहे, अथर्व रुके आहे, नंतर भाग्यश्री मोटे आहे, हे सगळे नावं आपल्या समोर आलेली आहे। राधा पाटील मुंबईकर तर ती कन्फर्मच आहे, कारण तिचा प्रोमो आउट झालाय आणि अतिशय भन्नाट प्रोमो, तिच्या प्रोमोलाच एवढा प्रतिसाद भेटलाय तर ती आल्यानंतर तर काय सगळीकडे फटाकडेच वाजणार आहे। तिच्या कादिलादांमुळं तर सगळे बिग बॉसवर प्रेमच करणार आहे। TRP ती पहिल्याच आठवड्यात घेऊन जाणार आहे। नंतर जयवंत वाडकर आहेत, प्रणाली सूर्यवंशी आहेत, विजय पाटकर आहे आणि ईशा केळकर आहेत, असे यांची नावं समोर आलेली आहेत। समीर परांजपे, रोहित राऊत, नंतर भाग्यश्री लिमये यांची सुद्धा नावं आहेत। जसे जसे प्रोमो आउट होतील, जसे जसे कन्फर्म कंटेस्टंट येतील, तसे तसे मी तुम्हाला माझ्या चॅनलवर अपडेट देतच राहील। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आणि आपलं कसं असतं ना, जे बरोबर ते बरोबर, जे चूक ते चूक, त्या रिव्ह्यूसाठी तरी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर या। थँक्यू।